मंडळी, मुंबई आणि महानगर परिसरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली मुली नाचवल्या जातात हे काही लपून राहिलेलं नाही। या संदर्भातील अनेक तक्रारीही वाढल्यात। तरीही आज मुंबई उपनगरासह महानगर परिसरामध्ये अगदी हायवे नजीकच्या रेस्ट्रो बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली छमछम सुरू असते। कितीही तक्रारी केल्या तरी ते तात्पुरत्या स्वरूपात काही दिवस बंद होतात, मग पुन्हा छमछम सुरू। बरं, कारवाई होऊ नये या डान्स बार चालकांना भीती वाटत नाही। याचं कारण काय असेल? अर्थात या डान्स बार मालकांना मिळणारं पाठबळ। कोण देतं हे पाठबळ? जिथं व्यवस्थेची भीती उरत नाही, जिथं पैशानं व्यवस्थेला आंधळेपणाचं ढोंग करावं लागतं, तिथं हे राजरोसपणे सुरू राहणारच। आता हे सगळं सांगण्याचा मुद्दा असा की नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हाच डान्स बारचा मुद्दा गाजला। विरोधकांनी आपापल्या मतदारसंघातील डान्स बारची प्रकरणं आणि उदाहरणं समोर आणली। सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या सुभाष देशमुख यांनी पोलीस संरक्षणातच डान्स बार चालत असल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं। सोलापूरच्या आयुक्त कार्यालयाला त्यांनी डान्स बारमध्ये काय चालतं याचा व्हिडिओ पुरावा पाठवला होता, पण संबंधित बारवर काहीच कारवाई झाली नाही असं देशमुख यांनी सांगितलं। आमदाराच्या शब्दाला किंमत नाही, यातूनच डान्स बार मालक खिशात घेऊन फिरत असलेल्या व्यवस्थेचं हे दर्शन होतं। तुमच्या आमच्या सर्वसामान्य नागरिकांचं तर सोडाच। अधिवेशनामध्ये विरोधकांनी डान्स बारच्या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले। भास्कर जाधवांनी मुंबईच्या वेशीवरती असलेल्या पनवेल हायवेवर कशा पद्धतीनं रात्रीच्या झगमगाटात डान्स बार राजरोसपणे सुरू असतात याची माहिती दिली। ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली जो काही बारचा झगमगाट सुरू असतो त्यात आतमध्ये डान्स बार सुरू असतो असं भास्कर जाधवांनी सांगितलं। खरं तर डान्स बार बंदीचा कायदा आर पाटील गृहमंत्री असताना केला गेला, पण तो नंतर सुप्रीम कोर्टामध्ये तग धरू शकला नाही। तो कायदा कोर्टानं रद्द केला। आम्हाला डान्स बार चालवायचे नाहीत, ऑर्केस्ट्रा बार चालवायचे आहेत असं बार मालकांनी कोर्टाला सांगितलं। मग सरकारनं ऑर्केस्ट्रा बारबाबत काही कठोर नियम बनवले, ते कोर्टानं मान्य केले। किती जागेत बार चालवला गेला पाहिजे, बारमध्ये पैसे उडवता येणार नाहीत असा कायदा सरकारनं आणला, पण तरीही तक्रारी काही थांबलेल्या नाहीत। मुंबईत पाहायचं झालं तर 75 ऑर्केस्ट्रा बार पहाटेपर्यंत सुरू असतात। तिथं फक्त 14 कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी असताना 40 ते 45 महिला काम करत असल्याचा आरोप यावेळी आमदारांनीच केलाय। काही डान्स बारवर छापे टाकून मुलींची सुटका करण्याचीही प्रकरणं समोर आलेली आहेत। त्यामुळे अशा डान्स बारवरती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांविरुद्धच आता कारवाई करायला हवी अशी मागणी आमदारांनी केली। आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं की ऑर्केस्ट्रा बार मालकाला नियमाप्रमाणेच परवाने दिले गेलेत, पण तरी काही ठिकाणी नियम मोडून वेगवेगळे प्रकार चालतात। त्यामुळे यापुढे यापैकी कोणत्याही बारनं 3 वेळा नियमांचा भंग केला तर त्याचा परवाना कायमचा रद्द करायचा असं आता शासनानं ठरवलंय। डान्स बारच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुढाकार घेत सभागृहासमोर आपली भूमिका मांडली। ऑर्केस्ट्रा बार संबंधीच्या नियमावलीत वारंवार नियमभंग होत असेल तर संबंधीचा परवानाच रद्द केला जाईल आणि आता चालू अधिवेशनामध्ये किंवा पुढील अधिवेशनामध्ये या कायद्यात महत्त्वाची दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन दिलं। खरं तर हा मुद्दा आहे की कोर्टाच्या निकालानुसार नियमांच्या चौकटीत राहून ऑर्केस्ट्रा बार सुरू ठेवण्याला सरकारची काहीच ना नाही, पण हेच नियमांचं पांघरून ओढून त्यात खुशाल डान्स बार सुरू राहतात। कारवाईची भीती राहिलेली नाही, हा खरा मुद्दा आहे। कारण तडजोडीची शाश्वती या डान्स बार मालकांमध्ये निर्माण झाली आहे। ती तडजोडीची वृत्ती कायमस्वरूपी कशी बंद होईल यासाठी नियमावलीची गरज आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।